कुठलं महत्वाचं काम आहे बोलशील का? मित्राच्या घरी जायचंय, मित्राकडे माझं काम आहे आणि खूप महत्वाचं आहे त्यामुळे. युवराज, तुझा मित्र जास्त महत्वाचा आहे का? तिचं वाढदिवस आहे, तू जायला नको का तिच्या बरोबर? प्लीज गो. एक्झॅक्टली तेच तर म्हणतेय मी. पण सतत आपलं काम काम काम, एवढं काय काम करतो काय माहित. मला काही ऐकायचं नाहीये. तू तिच्या बरोबर जातोयस. युवराज, विसरू नकोस, ती तुझी बायको आहे. शी इज युअर प्रायोरिटी अँड शी शुड बी युअर प्रायोरिटी. तुम्ही जा आणि मजा करा. थँक्यू ताई. चला चला वेताळा बसा मानगुटीवर, जाऊया फिरायला. मानगुटीवर नाही, गाडीत बसणार आणि तू पुढे चल, नाही तर गायब होशील मागे. चल. येस बॉस, मी रेडी आहे, निघतेच आहे. मी तुला तेच सांगायला फोन केलाय रेवा की तू आता युवराजला भेटायला जाऊ शकत नाहीस. नाही बॉस, वी कॅन डू दिस. आज युवराजला भेटणं खूप जास्ती गरजेचं आहे आपल्या मिशनसाठी. मला माहितीये, पण आता युवराज एकटा नाहीये, त्याच्यासोबत निशी सुद्धा आहे. व्हॉट? हो, मी त्यांचं जस्ट बोलणं ऐकलं. निशीच्या बर्थडे शॉपिंगसाठी दोघं एकत्र निघालेत. तुम्ही दोघी जर एकमेकींसमोर आलात ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. एवढ्या दिवसांची सगळी मेहनत वाया जर रेवा. अरे पण केदार, नाही रेवा, आपण एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. म्हणजे मिशन अबॉर्ट. हो, बॉस बॉस प्लीज लिसन टू मी. आज युवराजला भेटणं खूप जास्ती गरजेचं आहे. मी ही रिस्क घेऊ शकते. प्लीज गिव्ह मी अ चान्स. रेवा खूप मोठी रिस्क आहे. येस आय नो किड्या, पण ट्राय टू अंडरस्टँड. आपल्याकडे फक्त 60 तास आहेत आणि आय रिअली डाऊट आपल्याला पुन्हा असा चान्स मिळेल का. आपल्याला साधू सरांना रिपोर्ट पण द्यायचा आहे किड्या. कम ऑन गाईज, ट्रस्ट मी. टेक्नो, तू मला फक्त युवराजचं लोकेशन सांगू शकतोस? ऑफकोर्स. ग्रेट. बॉस, ही रिस्क घ्यायला मी तयार आहे. प्लीज मला ग्रीन सिग्नल दे. प्लीज ट्रस्ट मी. बॉस, आपल्याला त्या 100 मुलांची माहिती मिळणं खूप जास्ती गरजेचं आहे. ते जर मिळालं तर आपल्याला पुढचा प्लॅन करता येईल. प्लीज बॉस, प्लीज. गो अहेड. बॉस, टेक्नो, येस बॉस. तू युवराजचं एक्झॅक्ट लोकेशन काढ आणि आम्हाला अपडेट करत राहा. कॉपीड. रेवा, तुझ्याकडे त्याचं लोकेशन आल्यानंतर तू युवराजला एकट्यात भेटण्याचा प्रयत्न करशील. बॉस, थँक्यू सो मच फॉर ट्रस्टिंग मी. बाय. द मेल. सुमी आजी, सुमी आजी, हॅलो, कशा आहात तुम्ही? मी अगदी उत्तम आहे. तुम्ही कशा आहात? मी एकदम मस्त. तुमच्या कामात व्यत्यय तर नाही ना आणला मी? अच्छा, म्हणजे तुम्ही मला नात मानतच नाही? अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? जशी मला माझी तारिणी तशाच तुम्ही आहात. नाही, मग नातीला फोन करायला तुम्हाला कारण कशाला हवं? नाही हो, तुम्ही कामात असताना सतत उगाच तुम्हाला त्रास नको आमच्यामुळं. आम्ही कशी निवृत्त झालेली माणसं आहोत. आम्हाला बोलायला माणसंच हवी असतात. तुम्ही कधीही मला फोन करू शकता, अगदी हक्काने. पण नातीच्या हक्काने फोन केलात तर मला जास्त आवडेल. बरं बरं, पुढच्या वेळी नक्की करते. ओके फाईन, बोला. अहो, काय आहे ना, अधिक मास चालू झालाय ना. जावयांचा मानपान करायचा असतो, हक्क असतो त्यांचा तो. त्यांना आमंत्रण देणार होते, म्हटलं त्यासाठी तुमची परवानगी घेऊ ना. तुम्ही आजी फोन ठेवा. काय हो, काय झालं? नाही, आता मला कळलंय. तुम्ही फक्त नावापुरतं मला नात म्हणताय, मनातनं तुम्ही मला नात मानलंच नाहीये.